श्री स्वामी समर्थ. रथसप्तमी या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करावी आणि अंगणात किंवा देवघरात सूर्याची सुंदर रांगोळी काढावी. एका पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यावर तांब्याच्या कळशीची स्थापना करावी. पाटाच्या मध्यभागी लाल फुलांनी किंवा गव्हाच्या राशीवर सूर्यदेवाचे चित्र, मूर्ती किंवा सूर्याचे प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवावी. सूर्यदेवाला लाल फुले, अक्षता आणि विशेषतः तांब्याचे नाणे अर्पण करावी. या दिवसाचे सर्वात जास्त महत्त्व म्हणजे अंगणात मातीच्या छोट्या चुलीवर किंवा गॅसवर बोळक्यामध्ये दुधाचा नैवेद्य शिजवणे. दूध उतू जाताना ते सूर्याच्या दिशेने जाईल हे पाहावे. याला दूध आठवणे म्हणतात. त्यानंतर त्या दुधात तांदूळ आणि गूळ घालून खीर तयार करावी आणि सूर्यदेवाला त्याचा नैवेद्य दाखवावा. भृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करून सूर्याला अर्घ्य द्यावे. या सोप्या पूजेने आरोग्य, तेज आणि यश